श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. सोमवारपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. तर या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे. आपल्या कुलस्वामिनीचा आपल्याला कुळाचार करायचा आहे. कारण आपली कुळदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करते, म्हणून तिचा मान सन्मान होणं अतिशय महत्त्वाचं आहे. नवरात्रीत जर आपण आपल्या कुळदेवीची ओटी भरली तर बघा, आपल्याला कधीच कशाचीच कमतरता भासणार नाही, तसंच कोणतंही संकटही आपल्यावर येणार नाही. तर या नवरात्रीमध्ये आपल्या कुळदेवीची ओटी कशी भरावी, ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू असायला हव्यात आणि पारंपरिक पद्धतीनुसार किंवा शास्त्रानुसार ओटी कशी भरावी, तर याच माहितीबाबतचा आजचा आपला व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर या नवरात्रीत ओटी कधी भरावी? तसं तर दुर्गाष्टमीच्या दिवशी किंवा नवमीला देवीची ओटी भरली जाते. पण हल्ली खूप साऱ्या स्त्रिया या वर्किंग असतात, त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही देवीची ओटी भरा. कारण अमुक एका दिवशी ओटी भरायची आहे असं म्हटलं तर ते काम राहूनच जातं. म्हणून या नवरात्रीत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही देवीची ओटी भरा. आता देवीची ओटी कशी भरावी, तर बघा, देवीची ओटी तुम्ही यथाशक्ती भरू शकता. यथाशक्ती म्हणजे तुम्ही साडीने ओटी भरू शकता किंवा नुसत्या खणा नारळाने ओटी भरू शकता. तर देवीची ओटी कशी भरायची हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. बघा, तुम्ही कशानेही ओटी भरा, नुसत्या खणा नारळाने ओटी भरा किंवा साडीने ओटी भरा, पण या नवरात्रीमध्ये देवीची ओटी नक्की भरा. बघा, नवरात्रीमध्ये आपल्या कुळदेवीची ओटी भरण्याला खूप महत्त्व आहे. कारण बघा, कोणत्याही स्त्रीची ओटी म्हणजे काय, तर जिथे नवीन जीव अंकुरतो, वाढतो, जन्माला येतो. विश्वाची निर्मिती करण्याची शक्ती ही फक्त आणि फक्त स्त्रीमध्येच आहे. म्हणूनच फक्त स्त्रियांचीच ओटी भरली जाते. सर्व विवाहित स्त्रियांना ओटी भरण्याचा अधिकार आहे. मुलींची पहिली ओटी ही तिच्या साखरपुड्याच्या वेळी भरली जाते. ही पहिली ओटी फळांनी भरली जाते. त्यानंतर मुलीच्या लग्नामध्ये तिची ओटी भरली जाते. लग्नानंतर मग अनेक ठिकाणी अनेक सणावाराला तिची ओटी भरली जाते. पूर्वी अशी प्रथा होती की घरी आलेल्या प्रत्येक सवाष्ण स्त्रीची ओटी भरली जायची. आता बदलत्या काळानुसार त्या प्रथेमध्ये देखील बदल झाले आहेत. आता घरी आलेल्या प्रत्येक सवाष्ण स्त्रीची आपण ओटी भरतोच असं नाही, पण हळद कुंकू लावल्याशिवाय त्या स्त्रीला आपण घराबाहेर पाठवत नाही. आपल्या घरात आलेल्या प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी स्वरूप मानून तिला आपण हळद कुंकू लावायचं असतं. लग्नानंतर जेव्हा सवाष्ण स्त्रीची ओटी भरली जाते तेव्हा एक प्रकारे तिला संतान प्राप्तीचा आशीर्वाद दिला जातो. तर आपली कुळदेवी जी आपल्या कुळाचं रक्षण करते, आपल्या कुळाचा उद्धार करते, तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या नवरात्रीमध्ये अष्टमीला किंवा नवमीला आपल्याला आपल्या कुळदेवीची ओटी भरायची आहे. आता देवीची ओटी कुठे भरायची, तर बघा, तुमच्या घरी जर घटस्थापना झाली असेल तर घटासमोर तुम्ही ओटी भरू शकता. तुमच्या देवघरात तुमच्या कुळदेवीची मूर्ती असेल, फोटो असेल, लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, अन्नपूर्णा देवी असेल तर तुम्ही घरातल्या देवीचीही ओटी भरू शकता. किंवा तुमच्या जवळपास जर देवीचं मंदिर असेल तर त्या देवळात जाऊनही तुम्ही देवीची ओटी भरू शकता. तुम्ही जर घरी ओटी भरली तर ते तुम्हाला जास्त सोपं पडेल. सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही तुम्ही ओटी भरू शकता. आता देवीची ओटी भरताना त्या ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू असायला हव्यात, तर ओटीच्या साहित्यामध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू येते ती म्हणजे साडी. बघा, ओटी भरण्यासाठी महागडीच साडी असायला हवी असं नाही. बघा, तुम्ही तुमच्या यथाशक्ती साडी घेऊ शकता. देवीच्या ओटीसाठी शक्यतो नऊवारी आणि काठ पदर असलेली साडी घ्यायची आहे. ही साडी सुती किंवा रेशमी साडी असावी. कारण जेव्हा आपण ओटी भरतो ना, तेव्हा देवीकडूनही आपल्याकडे सात्विक लहरी येत असतात. तर या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत सुती धाग्यांमध्ये जास्त असते. त्यामुळे जी साडी तुम्ही देवी आईला अर्पण करणार आहात ती शक्यतोवर सुती किंवा रेशीम धाग्याची असावी. आता देवीसाठी कोणत्या रंगाची साडी घ्यावी, तर बघा, शक्यतोवर लाल रंगाची, हिरव्या किंवा पिवळ्या रंगाची, केशरी रंगाची किंवा जांभळ्या रंगाची साडी घ्यावी. जे रंग देवी आईला प्रिय आहेत अशाच रंगाची साडी देवीसाठी घ्यावी. आणखी एक गोष्ट म्हणजे हल्लीच्या बऱ्याचशा साड्या या ब्लाऊज पीस सहित असतात, म्हणून बऱ्याच जणी नुसत्या साडीनेच देवीची ओटी भरतात. बघा, जरी साडीमध्ये ब्लाऊज पीस असला तरी सुद्धा आपल्याला नुसत्या साडीने ओटी भरायची नाही, तर एक सेपरेट ब्लाऊज पीस साडीमध्ये ठेवायचा आहे. कारण नुसत्या खणा नारळाने देवीची ओटी भरली जाते, पण नुसत्या साडीने कधीही देवीची ओटी भरू नये.
म्हणून साडीमध्ये जरी ब्लाऊज पीस असला तरी एक ब्लाऊज पीस आपल्याला साडीवर ठेवायचा आहे. तर जो ब्लाऊज पीस किंवा खण साडीवर ठेवायचा आहे तो सुद्धा शक्यतो हिरव्या रंगाचा असावा. इतर रंगांचाही चालू शकतो. फक्त काळ्या रंगाचा किंवा डार्क निळ्या रंगाचा खण शक्यतो वापरू नये. ओटी भरताना साडी प्लास्टिक सहित किंवा कागदासहित ताटामध्ये ठेवू नये. तर साडी थोडीशी मोकळी करून जराशी मोठी घडी करून ताटामध्ये ठेवायची आहे. बऱ्यापैकी मोठी आणि सैलसर अशी साडीची घडी करून घ्यावी. यानंतर ओटीसाठी आपल्याला नारळ घ्यायचा आहे. नारळ पाण्याने भरलेला असावा. सुका नारळ घेऊ नये. पाण्याने भरलेल्या नारळामध्ये सुद्धा देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता असते. यानंतर ओटीसाठी तांदूळ घ्यायचे आहेत. अगदी थोडेसे तांदूळ घेऊ नका, जरा बऱ्यापैकी थोडे जास्त तांदूळ घ्या. यानंतर आपल्याला एक सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. यासोबतच हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम या वस्तू घ्यायच्या आहेत. यानंतर या सर्व वस्तू स्वच्छ असाव्यात. छिद्र पडलेल्या किंवा कीड लागलेल्या वस्तू घेऊ नयेत. ओटी भरण्यासाठी जर तुम्हाला फुलांची वेणी मिळाली तर अतिशय उत्तम, पण ते नाही जमलं तर फुलांचा गजरा घेतला तरी चालेल. या दोन्ही वस्तू जर तुम्हाला मिळाल्या नाहीत किंवा तुम्हाला घ्यायला जमणार नसतील तर एक फूल मात्र नक्कीच ठेवायचं आहे. यानंतर एक फळ घ्यायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 5 फळंही घेऊ शकता. यथाशक्ती ओटीमध्ये दक्षिणा ठेवायची आहे. तुम्ही 11 रुपये, 21 रुपये किंवा 51 रुपये अशी दक्षिणा ठेवू शकता. यानंतर काचेच्या हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत. तुमच्या यथाशक्ती बांगड्या घ्यायच्या आहेत, पण किमान 6 बांगड्या तरी असायलाच हव्यात. यानंतर 16 शृंगारांपैकी जितक्या तुम्हाला शक्य होतील तितक्या वस्तू तुम्हाला ओटीमध्ये ठेवायच्या आहेत. म्हणजे जसं की जोडवी, कुंकू, मंगळसूत्र, टिकलीचं पाकिट, नथ, पैंजण, कंगवा, नेल पॉलिश. तर 16 शृंगारांपैकी तुम्हाला जितक्या शक्य होतील तितक्या वस्तूंनी तुम्ही देवीची ओटी भरू शकता. किंवा या वस्तूंपैकी तुम्ही एक वस्तू जरी घेतलीत तरीही चालणार आहे. यासोबतच ओटीमध्ये तुम्हाला तांबूल ठेवायचा आहे. देवीला तांबूल अतिशय प्रिय आहे. जिथे जिथे देवीचं स्थान असतं ना तिथे तिकडच्या दुकानांमध्ये आपल्याला हे तांबूल सहज मिळून जातं. किंवा जिथे खाऊची पानं मिळतात तिथे जर आपण त्यांना सांगितलं तर ते देखील आपल्याला तांबूल बनवून देतात. अशा प्रकारे ओटीचं साहित्य गोळा झाल्यानंतर एक ताट घ्यायचं. त्या ताटामध्ये साडी ठेवायची. साडीवर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर नारळ ठेवायचा. नारळाची शेंडी देवीकडे करावी. नारळावर वेणी किंवा गजरा ठेवावा. यानंतर इतर सर्व वस्तू जसं की 16 शृंगारांचं सामान, फळं, दक्षिणा, तांबूल या सर्व वस्तू ताटात ठेवायच्या. त्यानंतर ओटीला हळद कुंकू वाहायचं. ओटीवर अक्षता अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं. हे सर्व करत असताना मनामध्ये आपल्या कुळदेवीचा जप करायचा आहे. तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचाही जप करू शकता. यानंतर ओटीचं ताट हातात घेऊन आपल्या छातीला टेकवायचं. त्यानंतर देवीच्या चरणांना त्या ताटाने स्पर्श करायचा. तुम्ही जर घरात ओटी भरणार असाल तर आपल्या घरातील देवीची मूर्ती अगदी छोटीशी असते, तर देवीच्या चरणांना ताटाने अगदी हलकासा स्पर्श करायचा. तुम्ही जर घटासमोर ओटी भरणार असाल तर घटाला सुद्धा ताटाने अगदी थोडासा स्पर्श करायचा. त्यानंतर आपल्या कुळदेवीचं नाव घ्यायचं. देवीच्या मूळ स्थानावर आपण गेलो आहोत अशी भावना मनामध्ये ठेवायची आहे. जी कुठलीही तुमची कुळदेवी असेल, मग ती कोल्हापूरची देवी असो किंवा तुळजापूरची देवी असो किंवा माहूरगडची कोणतीही देवी असो, त्या देवीचं आपल्याला नाव घ्यायचं आहे. त्या देवीच्या मूळ स्थानावर आपण गेलो आहोत अशी भावना मनात ठेवून देवीला म्हणायचं आहे, हे देवी आई, मी जी ही तुझी ओटी भरत आहे, जो तुझा मी मानपान करत आहे, तर माझ्या ओटीचा तू स्वीकार कर. माझ्याकडून जर काही चूक झाली असेल, तुझा मानपान करण्यात माझ्याकडून जर काही राहून गेलं असेल तर त्यासाठी मला क्षमा कर आणि माझ्या ओटीचा स्वीकार कर. तुझा कृपाशीर्वाद कायम आमच्यावर ठेव. आमच्या घराला सुख शांती लाभू दे. जर काही इडापिडा असेल तर ती दूर कर. यानंतर देवीचे स्मरण करून देवीची ओटी भरायची. तुमच्या घरावर कोणतंही संकट येऊ नये यासाठी. तसंच जर तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण असेल तर ती पूर्ण होण्यासाठी देवीला अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे अगदी श्रद्धेने देवीची ओटी भरावी. देवीला ओटी अर्पण केल्यानंतर ओटीतले थोडेसे तांदूळ स्वतःच्या पदरात बांधून घ्यायचे आहेत. आता या ओटीचं काय करायचं? जर तुम्ही देवघरातील देवीची ओटी भरणार असाल तर बघा, आपण वर्षातून एकदा तरी देवीच्या मूळ स्थानावर जाऊन देवीची ओटी भरत असतो. तर जेव्हा केव्हा तुम्ही देवीच्या मूळ स्थानावर जाणार असाल तेव्हा तुम्ही याच ओटीने देवीची ओटी भरायची आहे.
जर तुम्हाला देवीच्या मूळ स्थानावर जाऊन ओटी भरणे शक्य होणार नसेल तर ओटीतल्या वस्तू तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता. ओटीतली साडी तुम्ही स्वतः नेसू शकता. ओटीतला नारळ तुम्ही फोडू शकता आणि प्रसाद म्हणून घरातील सर्वजण खाऊ शकता. फळं सुद्धा तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता. वेणी किंवा गजरा तुम्ही स्वतः माळू शकता. 16 शृंगाराच्या ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा वापरण्यायोग्य असतील तर तुम्ही वापरू शकता. दक्षिणा जी आहे ती तुम्ही मंदिरामध्ये दानपेटीत टाकू शकता. ती घरामध्ये इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी वापरायची नाही. हवं तर तुम्ही देवघराचं काही सामान खरेदी करण्यासाठी दक्षिणा वापरू शकता. जर तुम्ही देवळात जाऊन ओटी भरली तर तिथे ब्राह्मण असतील, गुरुजी असतील तर ते ती ओटी घेतात आणि त्यातलं एखादं फळ किंवा वेणी किंवा नारळ तुम्हाला देतील. समजा त्यांनी ओटीतलं फळ तुम्हाला दिलं किंवा नारळ दिला तर तो प्रसाद म्हणून तुम्ही घरातील सर्वजण खाऊ शकता. जर त्यांनी वेणी तुम्हाला दिली तर ती वेणी थोड्या वेळासाठी का होईना तुम्ही तुमच्या केसामध्ये माळायची आहे. अशा प्रकारे या नवरात्रीत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला कुळदेवीची ओटी भरायची आहे. कारण आपली कुळदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते. त्यामुळे नवरात्र संपायच्या अगोदर तुम्ही तुमच्या कुळदेवीची ओटी नक्की भरा. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.